परभणीमध्ये येत्या काही दिवसात पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची परिस्थिती आहे। परभणी जिल्ह्यातील एकमेव प्रकल्प असलेल्या येलदरी जलाशयात केवळ 57% पाणीसाठा उपलब्ध आहे। अनेक विहिरी आटल्या असून नद्यांची पाणी पातळी सुद्धा खालावली आहे। एप्रिल महिन्यातच उन्हाचा पारा 40 अंशांपर्यंत गेलाय, त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागलाय। धाराशिव जिल्ह्यातील प्रकल्पांनी तळ गाठला। जिल्ह्यात सरासरीच्या फक्त 32% पाणीसाठा शिल्लक आहे। जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील राजेवाडी तलाव कोरडा ढाक पडलाय, त्यामुळे 10 ते 12 गावांवर पाणी टंचाईचं संकट आहे। जालना जिल्ह्यातील 64 प्रकल्पांपैकी 3 प्रकल्प कोरडे पडले आहेत, तर इतर प्रकल्पांमध्ये केवळ 25% पाणीसाठा शिल्लक आहे। अकोल्याच्या कवठा गावात भीषण पाणी टंचाई आहे। कवठा गावात धरण असूनही नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। हंडाभर पाण्यासाठी 1.5 किलोमीटर पायपीट करावी लागते। नागरिक नदीपात्रातील खड्ड्यातून पिण्यासाठी पाणी काढतात। खड्ड्यातील दूषित पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य सुद्धा धोक्यात आलंय।